नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की चैतन्य बोलत असतो. नमस्कार. आज आपल्या घरामध्ये होणार आहे मोदक बनवण्याची स्पर्धा आणि आजच्या स्पर्धेचे स्पर्धक आहेत सायली वहिनी, पाककलेत पारंगत असलेल्या प्रतिमा, स्वयंपाकात कल्पक असलेल्या कल्पना मावशी आणि टेन्शनमध्ये असलेली तन्वी. तर मोदक बनवण्याच्या या स्पर्धेला सुरुवात करूया. सर्वजण टाळ्या वाजवतात. तन्वीला आस्मी मदत करत असते. आस्मीने मोबाईलवर व्हिडिओ लावलेला असतो आणि तन्वी ऐकत असते. तन्वी मोबाईलवरील ऐकून मोदक बनवत असते. अर्जुन, अश्विन आणि प्रतापराव तिघेही उठतात आणि जे मोदक करत असतात त्यांच्याजवळ जातात. त्यांना काहीतरी खायचं असतं. प्रतापराव सायलीला बोलतात, सायली तू उत्तम सुगरण तर आहेच, त्यामुळे मला असं वाटतं की ही स्पर्धा तूच जिंकशील. आस्मी बोलते, डॅड कधीतरी सुनेऐवजी बायकोचं पण कौतुक करा. मम्मा जिंकेलच असं म्हणा ना. कल्पना बोलते, अस्मिता अगं सायली जिंकली तर मला आवडेलच. अश्विन बोलतो, तन्वी पण चांगली सारण करते. नागराज मोदेच बोलतो, हो मग शेवटी ती प्रतिमा वहिनीची मुलगी आहे, तिचे मोदक चांगले होणारच. मी तर म्हणतो ही स्पर्धा तन्वी जिंकणार. कल्पना आस्मीला बोलते, अस्मिता तू माझ्याकडून मोदक शिकले नाही पण निदान सासूकडून तरी शिकायचेच ना. मला सुद्धा मोदक पूर्णाईने शिकवलेत अगं. रविराज बोलतो, अरे मग तर पूर्णाई पण या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे होता. कल्पना बोलते, पूर्णाईने जर भाग घेतला असता तर त्या स्पर्धा जिंकल्या असत्या. अश्विन मध्ये ड्रायफ्रूट उचलत असतो. कल्पना बघते आणि अश्विनना ड्रायफ्रूट खाली ठेवायला लावते. कल्पना तिघांनाही बाहेर जायला सांगते पण तिघही तिथंच उभे राहतात. प्रतिमा अर्जुनला हळूच हातामध्ये ड्रायफ्रूट देते. अर्जुनचं लक्ष तन्वी आणि आस्मीकडे जातं. तन्वी आणि आस्मी एकमेकींना खुणवत असतात. अर्जुन आस्मी जवळ जातो आणि त्याला कळतं की त्या दोघींचं काय चाललंय. अर्जुन आस्मीला बोलतो, अस्मिता अगं तुझ्यासाठी पार्सल आलंय, बाहेर डिलिव्हरी बॉय आलाय. मला मेसेज आलाय. आस्मी बोलते, पार्सल मी कायच ऑर्डर नाही केलेलं आणि माझ्या पार्सलचा मेसेज तुझ्या मोबाईलवर कसा येईल ना. अर्जुन बोलतो, गणेश उत्सव आहे ना त्यामुळे फ्री गिफ्ट आलंय. आस्मी फ्री गिफ्ट म्हणलं की खुश होते आणि बाहेर निघून जाते. आस्मी बाहेर गेल्यामुळे तन्वीची रेंज जाते. तन्वीला काय ऐकायला येत. तन्वीचा घोळ होतो. तन्वीला काय कळत नाही की आता मोदक कसे करायचे. ती आस्मीला इकडे तिकडे बघत असते. तन्वीची उकड खराब झालेली असते. रविराज बोलतात, तन्वी तू आता या अशा उकडीने मोदक कसे करणार आणि हे काय तुझं पीठही संपलेलं दिसतंय. सायली लगेच तिचं पीठ तन्वीला देते. पुढे आपण पाहतो की सर्वांचे मोदक बनवून होतात. रविराज तन्वीला बोलतो, तन्वी तू तुझे मोदक दाखव. तन्वीचे मोदक बघून सर्वजण हसतात. रविराज बोलतो, तन्वी तुला मोदक बनवायला सांगितले होते ना, मग हे असं लाडवासारखं काय बनवलंय. चैतन्य बोलतो, आता मी कल्पना मावशीला विनंती करतो की तिने तयार केलेले मोदक सादर करावे. कल्पनाचे मोदक बघून सर्वजण टाळ्या वाजवतात. रविराज हळूच अर्जुनला सांगतो, अर्जुन प्रतिमाला जर एकटीला विचारलं तर ती बुजेल, त्यामुळे तिला आणि सायलीला एकत्र मोदक दाखवायला सांग. अर्जुन बोलतो, तर आता शेवटचे 2 कंटेस्टंट उरलेत, मिसेस सायली सुभेदार आणि प्रतिमा किल्लेदार. मी दोघींना विनंती करतो की तुम्ही जे मोदक बनवलेत ते एकत्र दाखवावे. पुढील भागामध्ये आपण पाहतो की प्रतिमा आणि सायली दोघी आपापले मोदक दाखवतात. पूर्णाजी दोघींचे मोदक बघून बोलते, असं वाटतंय की मुलीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून मोदक बनवलेत, त्यामुळे या दोघी विजेता आहेत. इकडे अर्जुन तन्वीला बोलत असतो, तू आश्रमात असताना तुझ्या मनातलं सगळं कोणाशी शेअर करायचीस. विलास काकांसोबत. एवढ्यात तन्वीचा फोन वाजतो. अर्जुन तिचा फोन बघतो तर महिफतचा फोन असतो.